लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज भिवंडी दौऱ्यावर आहेत। राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल असलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी ते आज भिवंडी न्यायालयात हजर राहतील। 2014 मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात मानहानीचा खटला सुरू आहे। आज ते या प्रकरणात नवीन जामीनदार सादर करण्यासाठी न्यायालयात हजर राहतील। यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर हे त्यांचे जामीनदार होते। मात्र त्यांच्या निधनानंतर राहुल गांधींना आता नवीन कायदेशीर पूर्तता करावी लागेल। दरम्यान न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर राहुल गांधी हे स्थानिक नेत्यांशी नेमकी काय चर्चा करतात आणि कोणती नवी रणनीती आखतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। विशेष म्हणजे भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने भाजपला धूळ सारत भाजपचेच बंडखोर नारायण चौधरी यांच्या मदतीने महापौर आणि उपमहापौर पद काबीज केल्याच्या अवघ्या दुसऱ्याच दिवशी हा राहुल गांधींचा दौरा होतोय आणि त्यामुळे या बदलत्या राजकीय समीकरणांवर ते काय भाष्य करतात हे पाहणे महत्त्वाचे असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।